ओढ्याचं ओढा मारणं कसं बिल्डर लोकांकडून चालू आहे. हे तुम्ही जे समोर बघितलं, हे जे अतिक्रमण केलेलं आहे, हा अख्खा ओढा आहे. हे पत्रे आहेत, हे पत्रे आहेत. ही ओढ्याची जागा आहे. याला अतिक्रमण केलं होतं आधी. ही एक बिल्डिंग आहे, दोन बिल्डिंग आहेत. रहस्य जाणून घेण्यासाठी आता मी तुम्हाला घेऊन चाललेलो आहे. इथे एक बिल्डिंग आहे. नमस्कार, मी सचिन भोसले. तुम्ही ह्या दोन ज्या बिल्डिंग बघताय, ह्या बिल्डिंगा अक्षरशः नाला म्हणजे ओढ्या पात्रामध्ये एक ही बिल्डिंग आणि एक ही बिल्डिंग. तुम्हाला वाटत असेल की इथं आजूबाजूला भिंती आहे, तिकडे एक भिंत आहे, इकडे एक भिंत आहे, मागे एक भिंत आहे. पण ह्या ओढ्याचा पात्र झालं किंवा भाग झाला. पण नेमका विषय असा आहे की इथं एक ओढा आहे. हे जो बोगदा दिसतोय तुम्हाला, हा हा एक ओढा होता खूप मोठा. तर ह्या ओढ्याच्या जागेवरती अतिक्रमण करून ह्या दोन बिल्डिंगा बांधल्यात. आणि समोर जी बिल्डिंग दिसतीये तुम्हाला, ती बिल्डिंग तर ओढ्यावरतीच बांधलेली आहे चक्क. म्हणजे हे बिल्डर लोकांचं काम आहे. आणि नंतर मग नागरिक हे फ्लॅट विकत घेणार आणि त्यांच्या बिल्डिंगमध्ये पार्किंगमध्ये पाणी जाणार. जसं की धानोरीमध्ये ते मयूर किलबिल काहीतरी बिल्डिंगचं नाव आहे, त्या बिल्डिंगमध्ये पाणी गेलं. अनेक बिल्डिंगांमध्ये पाणी जातं. नागरिकांना वाटतं की अरे फ्लॅट स्वस्त भेटले, चांगली सोसायटी आहे, रोड टच आहे, सिटीच्या एरियामध्ये आहे. पण तुम्ही जर त्याची मागची जर बाजू बघितली तर हे सरळ सरळ ओढ्याच्या पात्रावरती आहे आणि ओढ्याच्या पात्रामध्ये आहे. कारण हा ओढा एकदम असा बारीक केलेला आहे. त्या बिल्डिंगवाल्यांनी ओढा बंद करून त्याला दाबून नष्ट करून त्याला मारून टाकलं ओढ्याला. आणि त्याच्यावरती भर टाकून तिथे बिल्डिंग बांधली. आता छोटासा बोगदा आहे, कारण ह्या दोन बिल्डर लोकांनी आजूबाजूला बिल्डिंगा बांधलेल्या आहेत. तर नागरिकांना मी सांगू इच्छितो की तुम्हाला जे फ्लॅट घेणार आहेत त्यांनाही नुकसान होणार आहे. आणि हे बिल्डर लोक पैशाच्या मागं लागून हे फ्लॅट विकून ते निघून जाणार आहे. मग ते भुगतायचं आपल्याला जे पर्यावरणाचं नुकसान आहे. तर पुढील भागामध्ये आपण दाखवूयात की हे जे सांडपाणी कुठं जातंय ते. आता हे जे आहे हे ह्या ओढ्यामधून येते आणि ह्या ओढ्यामधून येते. आता इथलं सांडपाणी कुठं जाते हे पुढील भागाला दाखवू. भाग एक तुम्ही बघितला की ओढा मारणं कसं बिल्डर लोकांकडून चालू आहे. हे तुम्ही जे समोर बघितलं, हे जे अतिक्रमण केलेलं आहे, हा अख्खा ओढा आहे. हे पत्रे आहेत, हे पत्रे आहेत. ही ओढ्याची जागा आहे. याला अतिक्रमण केलं होतं आधी, आता तोडलेलं आहे. आणि समोर तो बोगदा आहे, तो पण सुद्धा ओढाच आहे. आणि ओढ्याला मारून हे जागा बनवत आहेत, जमिनी करत आहे. त्या जमिनीवरती कंस्ट्रक्शनचं काम चालू आहे. धन्यवाद.